पंतप्रधान मोदींनी आचारसंहिता भंग केल्याची भाकपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। मोदींचं कालचं भाषण राजकीय, गंभीरपणे चौकशी करून कारवाई करण्याची खासदार संतोष कुमार यांची मागणी। नरेंद्र मोदी यांनीच देशाची माफी मागावी, संजय राऊत यांची मागणी। मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप, मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडल्याची टीका। अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी, 5व्या गुन्ह्यात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। तर तब्येत ठीक नसल्यानं खरातवर औषधोपचार करण्याच्या न्यायाधीशांच्या पोलिसांना सूचना। आरोपी अयान अहमदची परतवाड्याच्या कॅफे पिझ्झा हबमध्ये नेऊन चौकशी। कॅफे पिझ्झा हबमध्ये अनेक मुलींना भेटल्याची माहिती, तर पोलिसांकडून 10 जणांची चौकशी। यंदा जिल्हा परिषदातील शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती, जनगणनेच्या कामात खंड पडू नये म्हणून सरकारचा निर्णय। ग्रामविकास विभागानं पाठवले सर्व झडपीच्या सीईओंना पत्र। राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज। काढणी केलेली पिकं सुरक्षित ठेवण्याचं कृषी विभागाचं आवाहन। आज अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त। पुण्यातील दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास, पंढरपुरातील विठ्ठलाला आमरसाचा नैवेद्य, तर सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी। आयपीएलच्या मैदानात कोलकाता राजस्थान आमने सामने, सलग 6वा पराभव टाळण्यासाठी केकेआरचे प्रयत्न, तर धडाकेबाज सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष।